RT ॲडमिशन 2026-27 तर फॉर्म भरण्याची जी डेट आहे ही 18 तारीख करून देण्यात आलेली आहे, म्हणजे 8 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। परंतु यामध्ये आता भरपूर जे पालक वर्ग आहेत ते कमेंट्स करत आहे। पहिला प्रश्न असा आहे की आम्ही फॉर्म भरलेला आहे, म्हणजे फॉर्म जो आहे हा सबमिट झालेला आहे, आम्ही काय करायचे। दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही फॉर्म भरलेला नाही आहे, 3 किलोमीटरचा नियम येणार का, आम्ही काय करायचे। या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण RT बद्दल A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देणे सुरू आहे। तर बघू शकता पहिला प्रश्न असा आहे की जी डेट आहे ही 18 तारीख झालेली आहे, क्लिअर। यामध्ये फॉर्मची संख्या बघितली तर 2 लाखाच्या वर गेलेली आहे। त्यानंतर आता बघा काय करायचं। पहिला प्रश्न आहे की आम्ही ज्याही 2 लाख पालकवर्गांनी फॉर्म भरलेला आहे यांनी काय करायचं। बघा, काल नागपूर खंडपीठाकडून निकाल आलेला आहे आणि जो 1 किलोमीटरचा नियम होता हा स्थगिती म्हणजे रद्दच झालेला आहे। ओके, तर यांना 3 दिवसाची वेळ देण्यात आलेला आहे, अशाबद्दलची माहिती आलेली आहे की 3 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे कोणाला, शासनाला, की तुम्ही जी साईड आहे या साईडवर संपूर्ण अपडेट करून पालकांना फॉर्म भरण्यासाठी संधी उपलब्ध करून द्या 3 किलोमीटरसाठी, क्लिअर। म्हणजे जे 3 किलोमीटरसाठी आपल्याला फॉर्म भरायचे आहे यासाठी परत संधी उपलब्ध करून द्या, अशाबद्दलची जी माहिती आहे ही शासनाला संपूर्ण जेवढे पालकवर्ग आहे यांना अपडेट द्या, अशाबद्दलची माहिती सांगण्यात आलेली आहे। तर आता शासन म्हणजे जे गव्हर्नमेंट आहे यांनी आता पुढे काय करणार, यामध्ये 2 चान्स आहे। बघा, पहिला चान्स आहे की हे जे 2 लाख पालकवर्गांनी फॉर्म भरलेले आहे यांना फॉर्म एडिटसाठी देऊ शकतात, क्लिअर। म्हणजे हे जे 2 लाख पालकवर्ग यांना एडिटसाठी फॉर्म देऊ शकतात आणि जे उरलेले आहे पालकवर्ग ज्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे, कोणासाठी म्हणत आहे आपण, 3 किलोमीटर नियम सुरू झाल्यावर। आणि 3 किलोमीटर नियम सुरू होणार आहे कारण की तो नियम ऑलरेडी रद्द करण्यात आलेला आहे, शासनाला त्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि पालकवर्गांकडून निर्णय लागलेला आहे, क्लिअर। तर दुसरा पॉईंट बघा काय आहे यामध्ये। दुसरा पॉईंट असा आहे की हे जे 2 लाख फॉर्म आहे हे पूर्ण डिलीट करू शकतात म्हणजे रद्द करू शकतात, इथे 0 होऊन जाईल अशा प्रकारे, ठीक आहे। जर इथे 0 झालं, इथे सुद्धा 0 झालं तर एकच त्रास आहे संपूर्ण पालकवर्गांना, आणि कोणत्या पालकवर्गांना, या 2 लाख पालकवर्गांना, की तुम्हाला तुमचा फॉर्म परत भरायचं काम पडू शकते स्टार्टिंगपासून। जसं तुम्ही यामध्ये जसा फॉर्म भरत आहे आता पण त्याचप्रमाणे तुम्हाला परत फॉर्म भरायचं काम पडू शकते। हा दुसरा पॉईंट। एक तर एडिटचं ऑप्शन येईल, एडिट ऑप्शन आल्यानंतर तुमचा जो फायनल झालेला फॉर्म आहे तुम्ही एडिट करू शकता, आणि दुसरा पॉईंट एक आहे की तुम्हाला परत फॉर्म भरायचं काम पडेल। हे 2 ऑप्शन होऊ शकते, अशाबद्दलची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। आणि जेही पालकवर्ग घाबरलेले आहेत त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही आहे, संपूर्ण ऑप्शन येणार, कारण जर कोर्टाने निर्णय दिलेला आहे तर यामध्ये शासनालासुद्धा जे पब्लिक आहे, जे आपले पालकवर्ग आहे यांना परत संधी उपलब्ध करून द्यावीच लागणार आहे। आणि परत संधी उपलब्ध करून देण्यामध्ये अशा प्रकारे 1 ते 2 पॉईंट्स आहे। यामध्ये भरपूर जे पालकवर्ग होते त्यांनी कमेंट्स केलेला आहे, आम्ही जो फॉर्म आहे हा फॉर्म सबमिट झालेला आहे, आम्ही काय करायचं। तर तुम्हाला सुद्धा ऑप्शन येणार। त्यानंतर ज्यांनीही फॉर्म भरलेला नाही आहे त्यांनी काय करायचं, ऑलरेडी 18 तारीख दिलेली आहे, ओके। तर 18 तारीख दिली आहे तर तुम्ही 3 ते 4 दिवस वेट करा, कारण की ऑलरेडी 3 दिवस जो वेळ आहे हा शासनाला देण्यात आलेला आहे की तुम्ही संपूर्ण माहिती सादर करा। तर त्यांना माहिती सादर करण्यासाठी थोडा वेळ लागेल, त्यांना 3 दिवस देण्यात आलेला आहे। तर संपूर्ण माहिती हळूहळू उपलब्ध होईल, कोणाचेही नुकसान होणार नाही आहे, कारण की जर नियम बदल झाला आहे तर यामध्ये कोणाचं नुकसान होणार नाही, संपूर्ण पालकवर्गांना ऑप्शन येतील आणि त्यांच्याकडून जेही झालेलं आहे, कसं कोणाचा फॉर्म चुकलेला असेल तर तो सुद्धा एडिटसाठी येऊ शकते किंवा कॅन्सल होऊ शकते, संपूर्ण ऑप्शन आहे। वेट करा, संपूर्ण माहिती उपलब्ध होणार। 18 तारीख दिलेलीच आहे आपल्याला, 3 दिवसात जो अहवाल आहे हा सादर करण्यासाठी सांगितलेला आहे शासनाला, अशाबद्दलची माहिती आलेली आहे। आणि जर कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।